तिथे खाऊच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत पूजा सावंतला आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत दादर इथे. दादर वेस्टला इथे शिवसेना भवन आहे, इथलं प्रसिद्ध ठिकाण. त्याच्या मागच्या साईडला इथे चौरंग हॉटेल आहे, जिथे आज आपण जाऊ तिथे खाऊच्या निमित्ताने छान तिथली हापूस आंब्याचा जो आमरस मिळणार आहे, ती आमरसपुरीची चव चाखणार आहोत. आणि अर्थात आता पूजा आलेली आहे, आपण तिचं स्वागत करूया. हाय, आज आपण तुझ्याच दादर मध्ये आलेलो आहोत. येस, मस्त. तू खूप वर्षांनी येतेस का अशी खास दादर मध्ये फिरायला? दादर मध्ये अनेक वर्षांनी आले आणि इथे पहिल्यांदाच येते चौरंग मध्ये. येस, तो आपण आमरसपुरी खाणार आहोत. मग आजचा डाएट प्लॅन माझा बंद, कॅन्सल. येस, तर आता आपण आहोत चौरंग मध्ये. कलरफुल आहे ना सगळं. घरासारखं फिलिंग. चल, आमरसपुरी आहे, वाट बघते तुझी. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या जाऊ तिथे खाऊ या शो मध्ये आज आपण आलेलो आहोत दादर इथे. अर्थात दादर म्हटलं की त्याला एक आपली अशी खाद्य परंपरा आहे, खाद्य संस्कृती आहे. वेगवेगळे हॉटेल्स आहेत, छोटे मोठे, आणि पण तिथे मिळणारं जेवण मात्र सगळीकडचं त्यांची चव राखून आहे आजही. आणि अर्थात आजचा विषय थोडा खास असणार आहे, कारण सालवर्डी या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासोबत दादर येथील चौरंग हॉटेलमध्ये आपल्यासोबत आलेली आहे अभिनेत्री पूजा सावंत. तर तिचं खूप खूप स्वागत करूया. थँक्यू प्रणाली, थँक्यू. मी जसं म्हटलं तसं की जाऊ तिथे खाऊ शो आहे, त्यामुळे अर्थात सालबर्डीच्या गप्पा होणारच आहेत, पण सोबत आपण जेवणाच्याही गप्पा मारणार आहोत. कारण खाणं आपल्या सगळ्यांचं प्रिय असतं. येस, येस. सो आणि त्यात मी जोडलं की दादर, ज्याला आपली एक परंपरा आहे, खाद्य संस्कृती आहे, आणि त्याचं तुझ्याशी खास कनेक्शन आहे. तर मलाच सर्वप्रथम तर ते आवडेल ऐकायला, तुझं आणि दादरचं कनेक्शन, आणि तुझ्या काही लहानपणीचे किस्से दादरमधले. आता तू गोरेगावकर आहेस, म्हणजे ऑस्ट्रेलिया वाली पण आहे, पण आता आपण दादरची आठवण ठिकाणची आहे मी अशी. पण आता आपण दादरचं बोलूया, कारण आपलं चाइल्डहुड आपल्यासाठी खूप स्पेशल असतं. सगळ्यात आधी प्रणाली, आपला जो कार्यक्रम आहे जाऊ तिथे खाऊ, माझ्या स्वभावाशी फारच सिमिलर असा आहे, कारण मी अत्यंत फूडी आहे. मी जिथे जाईन तिथलं जे लोकल फूड आहे, तिथलं जे पारंपरिक फूड आहे ते मला खायला फार आवडतं. आणि ऑफकोर्स आत्ता दादरमध्ये आहोत आपण. दादरमध्ये माझी शाळा बालमोहन विद्या मंदिर, माझं शिक्षण दादरमध्ये झालं, त्यामुळे आयुष्याचा एक खूप मोठा काळ मी दादरमध्ये घालवला आहे. आणि काय सांगू दादरबद्दल अगं, म्हणजे आस्वाद हॉटेल असो किंवा सम्राट म्हणून एक सम्राटचा समोसा असा त्यावेळेस फेमस असायचा, आणि अशा अनेक गोष्टी आहेत. थोडे पैसे जमवून किंवा घरातून जे आई बाबा पैसे द्यायचे ते असे थोडे जमवून मग एखाद दिवस आम्ही सगळे जायचो खायला आस्वादमध्ये जी थालीपीठं मिळायची, किंवा जिप्सी म्हणून आमचं एक हॉटेल आहे, छोटं जिप्सी, त्यात सगळे मराठी पदार्थ मिळतात. बापरे, मला अजूनही आठवतं की आम्ही असे थोडे पैसे गोळा करून, तुझ्याकडे किती आहेत, 10 रुपये, तुझ्याकडे किती आहेत, 15 रुपये, असं एकत्र करून आत्ता ह्याच्यात काय काय डिशेस येतील असं आम्ही जाऊन जिप्सीला खाल्लंय. पण दादर म्हटलं की तुला इथले अड्डे कोणते स्पेशल? म्हणजे शिवाजी पार्क आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं जे पार्क आहे, ते आपलं सगळ्यांचं एक खास आहे. म्हणजे आजही तिथे मोठमोठ्या सभा लोकांनी पाहिल्या आहेत, मोठमोठ्या लोकांना तिथे पाहिलंय, आणि आपण लहानाचे मोठे झालोय. तर त्या काही आठवणी आहेत दादरच्या तुझ्या? आणि अर्थात बाबा नाटकात खूप काम करायचे पूर्वी, त्यामुळे शिवाजी मंदिरचं आणि तुझं तर खास बॉन्ड असायला हवं, कारण मी पण त्यांची नाटकं रंगभूमीवर पाहिलेली आहेत, त्यामुळे तू तर त्यांची लेक असल्यामुळे तुझं ते कनेक्शन आणखीन जवळचं असेल. ॲब्सोल्युटली. आम्ही जे बालमोहनकर आहोत त्यांनी अनेक राजकीय घडामोडी स्वतःच्या नजरेने पाहिल्या आहेत. म्हणजे कुठेही घडामोड झाली आणि जरा ती सेन्सिटिव्ह असेल तर पहिली सुट्टी बालमोहनकरांना मिळायची.
शिवाजी पार्क अगदी हृदयाच्या जवळ आहे, कारण बालमोहन शाळेतला जो खेळाचा तास असायचा, खेळाचा तास म्हणजे काय तर डायरेक्ट शिवाजी पार्क, त्यामुळे एक वेगळं नातं आहे. शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेश म्हणून गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे कोपऱ्यात, ते तर आमचं ठरलेलंच. परीक्षा जवळ आली की थोडं लवकर निघून उद्यान गणेशला जाऊन पाया पडून सांगायचं, बाप्पा जास्त मार्क दे प्लीज. तिथपासून तेच नवरात्रामध्ये तिकडे देवीचा उत्सवही खूप मोठा होतो. देवी बसते तिकडे पार्कातली. पार्कातली देवी हा खूप मोठा सण होता आमच्यासाठी. बालमोहन विद्या मंदिरची अजून एक परंपरा आहे की दसरा मेळावा आमच्याकडे होतो. जसा पार्कात एक राजकीय दसरा मेळावा होतो, तसा बालमोहन विद्या मंदिरमध्ये जे आधीच्या बॅचेस मधले स्टुडंट आहेत ते विदाऊट इन्व्हिटेशन, शाळा त्यांना बोलवत नाही किंवा असं काही नसतं, पण एक परंपराच झाली आहे की त्या दिवशी भेटायचं रॅन्डम. म्हणजे अगदीच 2006 2005 पास आउट झालेले, 2000 पास आउट झालेले असे बॅचेस येतात, भेटतात. ही अजूनही परंपरा चालू आहे. सो दादरची एक वेगळंच नातं आहे तो. आणि दादरचा समुद्र किनारा आम्ही पाहिलाय, आज जो नाहीसा झालाय. समुद्र दादर चौपाटी जी आहे ती आम्ही पाहिली आहे अगं, ऍक्च्युअल चौपाटी. तेव्हा स्वच्छ असायची का ग? म्हणजे आता तर आम्ही पाहतो तर नसते, तेव्हाही स्वच्छ नव्हती. आपल्याकडे तो सिव्हिक सेन्स अनेक वर्ष नाहीये, पण चौपाटी होती. रस्ता संपला की वाळू सुरू व्हायची. आणि ती कुल्फीवाले माहितीये, ती कुल्फी, हा एक्झॅक्टली कुल्फीवाले, भेळवाले, अस्वच्छ तर नेहमीच असायची. पण आता ती चौपाटीच गायब झाली अगं. तर हे सगळं खूप जवळून पाहिलंय. शिवाजी मंदिर, ऑफकोर्स माझ्या वडिलांची अनेक नाटकं व्हायची तिकडे, त्यामुळे शिवाजी मंदिर हे पप्पांचं नाटकाचा झोन, आणि प्लाझा थिएटर माझ्या सिनेमाचा झोन. ही अत्यंत जिव्हाळ्याची 2 ठिकाणं माझ्या आजूबाजूला होती माझ्या बालपणात. आणि जेव्हा माझा पहिल्या सिनेमाचं पोस्टर प्लाझाला लागलं तेव्हा असं वाटलं की इतकी वर्ष. क्षणभर विश्रांती पहिला चित्रपट. आणि मी त्यावेळेस असं झालं की मी रोज या प्लाझा थिएटर समोरून जायचे. 1ली ते 10वी मी रोज गेले. मी विचारही केला नव्हता की इथे एक दिवस माझं पोस्टर लागेल. आणि यार ते इतकं कमाल फिलिंग होतं. अजून एक कोइन्सिडन्स म्हणजे क्षणभर विश्रांतीचे जे म्युझिक लॉन्च आहे ना, ते दादरच्या नक्षत्र मॉलमध्ये झालं. सो दादर माझ्यासाठी इतक्या स्पेशल आठवणी घेऊन आल्या ना माझ्या आयुष्यात, त्यामुळे आज जरा नॉस्टॅल्जिक फील होतंय मला. बरं, आता आपण चित्रपटाचं थोडंसं घेऊया आणि त्याच्याशी कनेक्शन करूया जेवणाचं. सालबर्डी, एक तर सालबर्डीमध्ये तुझी आउट अँड आउट वेगळी भूमिका, म्हणजे पोलिसांच्या गणवेशात तू आम्हाला दिसतेस. आणि याआधी तुला तसं पाहिलेलं नाहीये. तुला म्हणजे ग्लॅमरस पूजा किंवा लपाछपीमधली एक वेगळी पूजा आम्हाला दिसलेली आहे, किंवा दगडी चाळमधली एक वेगळी पूजा आम्हाला दिसलेली आहे. कारण त्यानंतरही तुझे बरेचसे सिनेमे आले आणि त्याच्यात तू अर्थात या पद्धतीची अशी भूमिका जी डॅशिंग असेल किंवा पोलिसांची भूमिका. आणि दादरमध्ये तू राहत असल्यामुळे खूप इव्हेंट्स होतात, त्यानिमित्ताने खूप पोलीस इथे तैनात असतात. त्यांना तू खूप जवळून पाहिलं असशील, त्यांचं काम जवळून पाहिलं असशील. इथे खूप ट्रॅफिक हे फार पूर्वीपासून आहे, कारण इथे लोक कुठून कुठून फिरायला येतात, शॉपिंगला येतात. त्यामुळे मला वाटतं तुझं तसंही कनेक्शन एक पोलिसांना पाहून तू, मला वाटतं ते एक वेगळं हे असेल. आणि आत्ता ती भूमिका साकारायला मिळणं, मला तर सांगशील ते कनेक्शन पहिलं सांगशील. त्याविषयी मला आवडेल की हे तू कसं होतं तुझ्या आधी ते चित्र पोलिसांचं, आणि कट्टू आता ती भूमिका. नाही, तू खूप करेक्ट बोललीस. तुझ्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. कारण बालमोहन विद्या मंदिर ही शाळा दादरमध्ये असल्यामुळे अनेक राजकीय जे कार्यक्रम आहेत ते आम्ही लहानपणापासून पाहिलेत पाहिलेत बालमोहनकरांनी. त्यावेळेस जो बंदोबस्त असायचा तो किती चोख असायचा हेही आम्ही अत्यंत जवळून पाहिले. शिवसेना भवन अगदी 5 पावलांवर असल्यामुळे तिथेही जे तैनात पोलीस काका असायचे किंवा ज्या व्हॅन्स लागायच्या, इतकं भारदस्त वाटायचं माहिती युनिफॉर्म बघून. शाळा सुटल्यावर ते सगळे पोलीस असायचे, ते अगदी केअरफुल. आता त्यांना माहीत असायचं की शाळा सुटली आहे, सगळी लहान मुलं क्रॉस करतायत, तर ते स्वतः उभे राहायचे, ते गाड्यांना थांबवायचे आणि मुलांना जाऊ द्यायचे. सो हेही पोलीस पाहिलेत मी. दादरसारख्या एरियात दरवर्षी पाऊस झाल्यावर प्रचंड पाणी तुंबतं. आणि 26 जुलैच्या वेळेस जेव्हा पाणी तुंबलं होतं, मला आठवतंय टिळक ब्रिज जो वडाळा आणि दादरच्या मध्ये आहे, सो मी वडाळ्याला राहायचे त्यामुळे आम्ही जायचो. मध्ये जे पाणी तुंबलं होतं आणि ते वर्ष फारच भयावह होतं, थोडं जास्तच पाणी भरलं होतं तिकडे. तेव्हा माझी बहीण लहान होती आणि माझी आई तिला आणायला गेलेली शाळेत, आणि माझा भाऊ पण होता. पण मध्ये एवढं पाणी होतं, पण तेव्हा पोलीस काका होते तिकडे, अनेक पोलीस होते.
ज्यांनी सुखरूपपणे माझ्या आईला, बहिणीला आणि भावाला तो अख्खा रस्ता पार करून दिला हळूहळू. माझ्या बहिणीला डोक्यावर घेतलेलं त्यांनी, माझ्या भावाला असं घेतलेलं, हेही पोलीस अगं पाहिलेत मी. सो वर्दीसाठी भीती कधीच नव्हती. इनफॅक्ट पोलिसांची वर्दी बघितली तर लहानपणापासून एक सेन्स ऑफ सिक्युरिटी नेहमी असायची. त्यामुळे मला भारी वाटायचं. आणि आज जेव्हा मी स्वतः ती वर्दी घातली आहे, त्या रिस्पेक्टनीच मी ती परिधान केली आहे. आणि तो कणखरपणा, तो जो सक्षमपणा आहे, तो मी लहानपणापासून इथेच दादरच्याच एरियात पाहिला आहे आजूबाजूला. सो भारी वाटतंय, भारी फिलिंग आहे. तुमच्या चित्रपटाला एक किनार आहे, म्हणजे भय, थरार, आणि त्या अर्थात प्रत्येक केसमध्ये ती असते, म्हणजे काय त्याच्यामध्ये दडलंय ते हे तुम्हाला उलगडायचं आहे. तू आधी लहानपणापासून किती अशा प्रकारची पुस्तकं वाचायचीस की एखादी मला वाटतं शेरलॉक होम्सची पुस्तकं वगैरे तू म्हणजे आपण लहानपणापासून ते एक त्यांच्या त्या पुस्तकांविषयी एक हे असतं, आकर्षण असतं. अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. मला वाटतं मराठीमध्ये हेमंत साठमांची पण पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कथा असतात, गुन्हेगारी जगताच्या. आणि इफ आय एम नॉट रॉंग, हेमंत साठम लेखक आहेत त्यांचे. पण अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. तर तुला लहानपणी म्हणजे चांदोबा वगैरे ही पुस्तकं वाचायला आवडाय की ज्याच्यामध्ये खूप असं छान छान कथा असतात, की अशी पुस्तकं जी आपली रेल्वे स्टेशनवर पण मिळायची वगैरे पूर्वी बघ, की ज्याच्यामध्ये अशा थरार कथा आणि असे गुन्हेगारी विश्वाच्या पण कथा असतात. तुझी स्पेसिफिक आवड होती का अशा पद्धतीच्या केसेस उलगडणाऱ्या कथा वाचण्यामध्ये? रहस्यमयी आणि थरारक कथा वाचण्याची आवड मला आत्ता निर्माण झाली. पण शाळेत असताना थँक्स टू बालमोहन विद्या मंदिर मी श्रीमान योगी, ययाती, मृत्युंजय ह्या झोनमधल्या कादंबऱ्या मी फार वाचल्या आहेत. त्यामुळे तो जो एक ऐतिहासिक झोन आहे तो मी बऱ्यापैकी एक्सप्लोअर केलाय. आणि त्या कादंबऱ्या तर बऱ्यापैकी मोठ्या असायच्या त्या. सो भरपूर वेळ लागायचा अभ्यास सांभाळून ती पुस्तकं वाचायला. सो लहानपणी तो झोन आणि ती भाषा समजून घ्यायला पण, म्हणजे मी आजही ययाती वाचताना एक पान वाचल्यावर मी पुन्हा मागे जाते आणि ते समजून घेते, कारण कळत नाही पण इतकी छान ती भाषा आहे. आणि अर्थात आपल्या भाषेचा तो ही जड आहे. ती पुस्तकं तो झोन होता माझा शाळेत असताना. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स सायन्स स्टुडंट असल्यामुळे मोठमोठे सायन्सचे बुक्स तर होतेच. पण थरारक आणि सस्पेन्स हॉररचा जॉनर माझा आत्ता डेव्हलप झालाय आफ्टर लपाछपी. कारण तुझा लपाछपी सिनेमा सॉलिड होता. लपाछपी करेक्ट. तोपर्यंत मी थिएटरमध्ये पण जाऊन हॉरर पाहिली नव्हती. हॉरर फिल्म केल्यानंतर मला कळलं, अरे हे असं खोटं आहे सगळं. आपल्या लोकांना घाबरवायचं, अच्छा असं असतं, ओके. तर तेव्हा माझी भीती जरा गेली. आणि त्याच्यानंतर टिल टुडे मी अनेक पॉडकास्ट ऐकते, मी अनेक अशी थ्रिलर स्टोरी वाचते. या पोलिसांचंच विश्व समजून घ्यायचं, कारण तुझी भूमिका तशी आहे. तर आपल्या मुंबईमध्येच अशा अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत. म्हणजे हल्ला म्हण जो झालेला आहे आपल्याकडे, ताज आणि ओबेरॉय आणि एकंदरीतच बधवारपेठेनं जे काही आले, घुसले आणि त्यांनी हे केलं. सो तो हल्ला म्हण, किंवा त्यावेळेला जे पोलीस आपण पाहिले, की हॅट्स ऑफ, की खरंच ते होते म्हणून आपण आपल्या घरात सुरक्षित होतो. त्यामुळे अर्थात हे सगळं पाहिल्यामुळे आपल्या भूमिकेत अजून आपण ते हे भरतो ना, यार म्हणजे आपल्याला अजून चौपट काहीतरी द्यायला पाहिजे. त्याविषयी सांग. 100% अगं. आज आपण सुरक्षित आहोत महाराष्ट्र पोलीस यांच्यामुळेच. संपूर्ण श्रेय त्यांना जातं. हे तरी तू खूप मोठं म्हणालीस, जे मोठे आपल्यावर हल्ले झालेत ह्याचं उदाहरण दिलंस तू. पण मी म्हणेन की भारतातल्या कुठल्याही शहरापेक्षा मुंबई शहर हे स्त्रियांसाठी जास्त सुरक्षित आहे असं मला वाटतं. आज मोठी मोठी जी शहरं आहेत, राजधानी आपल्या देशाची, त्या दिल्लीमध्ये सुद्धा अनेक अशा केसेस आजही घडतात जिकडे स्त्रियांना टॉर्चर केलं जातं किंवा त्यांच्यावर वाईट दिवस येतात. रात्रीचा प्रवास हा सुरक्षित समजला. मला नाही वाटत दिल्लीत कोणी रात्रीचा प्रवास इतक्या कॉन्फिडेंटली करत असतील जितक्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या बायका करतात. येस. आज मी माझं उदाहरण सांगते. मी लोकांबद्दल बोलतच नाही. मी जेव्हा बाहेर पडते, माझं समजा रात्री पॅकअप होतं, मी एकटी, माझ्याकडे ड्रायव्हर नाही, मी ड्राईव्ह करत जाते, पण पोलिसांची एक व्हॅन दिसली ना लांबून, की मला जे सुरक्षित फिलिंग येतं की मी माझ्या घरी पोहोचणार व्यवस्थित, सुरक्षित. सो ते फिलिंग महाराष्ट्र पोलिसांमुळे आहे. आणि ऑफकोर्स हे जे भयावह हल्ले झालेत मुंबईवर, महाराष्ट्रावर, त्यावेळेस ज्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्या संकटाला सामोरं गेलेत ना, हॅट्स ऑफ अगं. म्हणजे मला नाही वाटत त्यांनी विचार केला असेल की मला कोणीतरी बुलेट प्रूफ जॅकेट आणून द्या. नाही, ते उतरले. तुकाराम ओंबळे यांनी जर कसाबला पकडलं नसतं तर मला सांग, हा हल्ला कोणी घडवला, कुठला देश आहे ह्याच्या मागे, ह्याचा उलगडा झालाच नसता.
समोरचा देश तर पळपुटा आहेच, तो घाबरट आणि आहेच, पण पुरावा मागतं ना जग आपल्याकडे. बरोबर. जर तुकाराम सर तिथे नसते, त्यांनी जर प्राणाची आहुती दिली नसती तर काय झालं असतं पुढे, सांग मला. आणि हे आहेत महाराष्ट्र पोलीस. त्यांनी घरचा विचार केला नसेल नाही, त्यावेळेस. खरंच. माझ्या घरी पण माझी बायको आहे, मुलं आहेत. त्यांनी काय विचार केला, हा माझ्या देशाचा शत्रू आहे, मला याला पकडायचं. ग्रेट आहेत महाराष्ट्र पोलीस यार, ग्रेट, आउटस्टँडिंग. ही भूमिका साकारताना तू अर्थात तुझी पर्सनॅलिटी आहेच, जशी लागते तशी एक Thank त्या you. ह्याच्यातनं Thank you. पोलीस दिसतं, पण एक असतं ना, एक रांगडं व्यक्तिमत्व पण लागतं, किंवा तुमचं बोलणं तसं लागतं. तर खास तू काही याच्यासाठी तयारी केलीस का, की मी डायलॉग डिलिव्हर करताना माझ्या त्या बोलण्यामध्ये ते तसं पाहिजे. अर्थात कलाकाराला ते येतच, पण तरीसुद्धा आपण एक वेगळं जेवण आलेलं आहे. मला वाटतं चौरंग हॉटेलची ही स्पेशल थाळी आहे, Oh my ज्याच्यामध्ये God. खास आपल्याला आमरसपुरी पण मला वाटतं मिळणार आहे. आणि हे वेगवेगळे पदार्थ आहेत. मी ना या प्रश्नाचं उत्तर देते आधी, मग आपण थाळी बघूया. बिकॉज प्रश्न पण इंटरेस्टिंग आहे. सो येस येस, तयारी केली मी. प्रत्येक भूमिकेची मी तयारी करतेच, त्याशिवाय मी सेटवर अजिबातच जात नाही. या भूमिकेची थोडी जास्त तयारी होती, कारण असं काही मी कधी केलं नव्हतं. आणि माझी भूमिका कशा पद्धतीने डायलॉग बोलेनपेक्षा माझी भूमिका विचार काय करेल हा एकच थॉट मी पकडून ठेवला, की हा जो सीन आहे, या सीनमध्ये हे घडलंय, तर पोलीस म्हणून काय ते विचार करतील, हा एक थॉट माझ्या डोक्यात होता. आणि ते मी तसं एक्सप्रेस केलं, कारण बऱ्याच पोलिसांना मी भेटले सुद्धा. हो, हां, त्यांच्याकडून स्टोरीज ऐकून घेतल्या, की तुम्ही ही केस कशी सॉल्व्ह केली. सो तेव्हा त्यांची थोडीफार मेंटॅलिटी कॅच करण्याचा प्रयत्न केला, की अच्छा, पोलीस ॲक्च्युअल न्यूट्रल असतात, त्यांच्यासाठी सगळेच गुन्हेगार असतात, तर ते किती स्टेडी असतील. अशी एक थोडीफार तयारी माझी होती या भूमिकेसाठी. पटकन हो म्हणालीस आल्यानंतर ॲब्सल्युटली लगेच? ॲब्सल्युटली हो म्हणाले होते. साधारण तू किती वेळ घेतेस? एखादी स्क्रिप्ट आली ती वाचायला तू साधारण किती, म्हणजे वाचून हो म्हणायचं की नाही, ही जी प्रोसेस आहे त्याला तू किती वेळ घेतेस इतरही वेळेला? सगळ्यात आधी तर इन्स्टिंक्ट मी खूप फॉलो करते. इन्स्टिंक्ट आपल्याला प्रणाली कळतं, माहिती आहे ना, की हे वर्क होणार आहे, हे वर्क नाही होणार आहे, किंवा हे आपलं आहे आणि हे आपलं नाही आहे. मला का का असं जाणवते, सगळं व्यवस्थित आहे पण काहीतरी गडबड आहे, आणि शेवटी काहीतरी गडबड होतेच. सो सिक्स सेन्स आयडियली मी त्याला फॉलो करते जेव्हा कुठलं प्रोजेक्ट येतं. आणि मग मी बघते त्या भूमिकेत मी किती 100% दिसेल. त्या भूमिकेत मला पूजा म्हणून नाही दिसायचे, तर ती मी भूमिका म्हणून कशी दिसेन ह्याचा मी जरा विचार करते. आणि बाकी मी काही ठरवलं नाही प्रणाली, की एवढा मोठा रोल असेल तरच, किंवा एवढा ह्या बॅनरचा चित्रपट असेल तरच करेन. मी नाही ठरवत अशा गोष्टी. गो विथ द फ्लो इज माय फंडा ऑलवेज. जे काम येतं ते मनाला पटलं, इथे पटलं की हां, हो छोटी छोटी कॅल्क्युलेशन फिक्स झाली, ओके डन, म्हणायचं. दॅट्स व्हॉट आय फॉलो. याच्यात तर बरेच मला वाटतं पोस्टरवर तर आम्हाला तू एकटीच स्त्री दिसतेस, बाकी सगळे पुरुष आहेत. नेमकं पिक्चरमध्ये काय आम्हाला एकच स्त्री दिसणार आहे का? पोलीस गावकरी आहेत अनेक, हां, पण पण अशी अशी बाहेरून येते, ही त्या गावची नाहीये, मनोरमा प्रधान सालबर्डी या गावात येते, आणि हे सगळे सालबर्डीचे गावकरी आहेत. सो तिच्यासाठी सगळेच गुन्हेगार आहेत. आता ह्यातला गुन्हेगार कोण आहे हे तिला एकटीला शोधून काढायचं आहे. इव्हेंच्युअली गावकरी पण तिच्या विरोधात जातात, कारण ती काही असे प्रश्न विचारते की गावकरी हर्ट होतात. सो अख्खं गाव तिच्या ऑपोजिशनमध्ये आहे, आणि तिला ते आता रहस्य उलगडायचं आहे. सो येस, वन स्ट्रॉंग लेडी. आणि मी असं ऐकलंय की हे शूट शनी शिंगणापूरला झालेलं आहे. Yes, आणि शनी शिंगणापूरला. एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी झालं की आपण लगेच हे करतो, पण एक तर दर्शन घेणं किंवा तिथली खाद्य परंपरा, खाद्य संस्कृती आपण फिरतो, एक्सप्लोअर करतो. तुझं शनी शिंगणापूरचं ते पूर्ण शूटिंगचं शेड्यूल कसं होतं? तू काय काय एक्सप्लोअर केलंस, किंवा याआधी शनी शिंगणापूरला गेली होतीस का? आणि शूटिंगच्या निमित्ताने गेल्यावर काय वेगळेपणा जाणवला? ह्या फिल्मच्या निमित्ताने मी इतकी देवदर्शनं केली आहेत आजूबाजूला, हां, कारण मला बऱ्यापैकी ऑफ मिळायचे, बाकीच्यांचे पण सीन्स असायचे. सो सगळ्यात आधी तर मी शनी शिंगणापूरच्या मंदिरात गेले, शनिदेवाच्या. पहिल्याच दिवशी मी जाऊन आले. म्हटलं नवीन भूमिका आहे, योग्य प्रकारे सगळ्यांचं होऊ दे, सुरक्षितपणे होऊ दे सगळ्यांचं. आणि ज्या ज्या दिवशी मला ऑफ मिळाला त्या दिवशी मी नेवासाला गेले, हो जिकडे ज्ञानेश्वरांनी त्या दगडाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. दगड आहे तिकडे. हो, हां, तिथून जवळ आहे शनी तिथून शिंगणापूर? जवळ आहे शनी शिंगणापूर. कारण मी शनी शिंगणापूरला गेली आहे, तिथे गेली नाही. आणि तुम्ही त्या दगडाला स्पर्श करू शकता, आणि फिलिंग इज व्हेरी डिवाइन प्रणाली. काहीतरी आहे तिकडे, त्या वास्तू, त्या स्पिरिच्युअल हे असतं तिथे, ती बैठक त्यांची असली. सो नेवासा केलं मी. देवगड म्हणून एक दत्त मंदिर आहे. अच्छा, तिकडे पण देवगड आहे का? हो, तिथेही गेले.
रेणुका मातेचं एक मंदिर आहे. सो मी अनेक देवदर्शनं केली आणि वा. त्या गावामध्ये छोटी छोटी अशी मंदिर आहेत. सो महादेवाचं मंदिर आहे, मी तिकडे रोज जायचे. हो. कारण तिकडे एक डॉगी होती, तिने पिल्लं घातली होती. हो. सो त्या आईला खायला द्यायला मी तिकडे सेटवर जाता जाता थांबायचे, खाऊ घालायचे आणि जायचे. आणि तुझं प्राणीप्रेम तर माहितीच आहे आम्हाला. कायच बोलावं. वा. म्हणजे शनी शिंगणापूर म्हणजे मी जेव्हा गेलेली तेव्हा म्हणजे तिथे आम्ही जेव्हा पदार्थ चव अप्रतिम, पण तिथे एक स्पायसीनेस असतो तिथल्या जेवणामध्ये किंवा एक ठसका असतो तिथे. तर तू तिथलं फूड एक्सप्लोअर केलंस तेव्हा तिथल्या फूड बद्दल सांगशील मला काय? हो, बऱ्यापैकी स्पायसी असतं, तिखट असतं. आणि मी फार तिखट खात नसल्यामुळे मला जरा 1-2 दिवस लागले ऍडजस्ट व्हायला. त्यातल्या त्यात कोकणातल्या लोकांना नारळाचं जास्त सवय असते, तिखट सवय. आणि तिथे हे मला वाटतं शेंगदाणा वगैरे घालून कदाचित त्या फ्लेवरचं तर्री असते असं. त्यामुळे मला जरा 2-3 दिवस झालं. पण लकीली माझा कम्फर्ट फूड भात असल्यामुळे मला भात कशासोबतही चालतो. यू वोंट बिलीव्ह दिस. पण तू भात खाते? आम्ही भात खातो. म्हणजे तिच्याकडे बघून वाटत नाहीये मला ती पद्धतीनं स्वतःला मेंटेन ठेवलंय. माझं पहिलं लक्ष असं का म्हणतात की भात खाल्ल्याने जाडं होतो? नाही होत, भात खाल्ल्याने जाड नाही होत. आपण बाकीचा पिझ्झा, बर्गर, एरिएटेड ड्रिंक्स विंग्स पितो ना, त्याच्यामुळे जाड होतो आपण. हे उगाच पसरवून ठेवलंय की भात कमी खा, भात कमी खा. आपण भारतात वाढलोय की भारतात जन्म आहे आपला. इथलं मूळ अन्न काय आहे? भात आयडियली. तर तो नाही आपल्याला त्रास देणार. फक्त प्रमाणाबाहेर खाल्लं आणि व्यायाम नाही केला, हालचाल नसेल, मग सुस्ती येते. सुस्ती आल्यामुळे आपली पुढची कामं होत नाही. सो एकावर एक पायलं पाहून मग वजन वाढतं. पण असं नाहीये, भात खाल्ल्याने सुस्ती तरी येते. रविवारचा दुपारी भात खाल्ल्याने आणि जर छान असं जेवण चमचमीत असेल तर तो अधिक खाल्ला जातो, सुस्ती येते, वजन नाही वाढत त्याने. इनफॅक्ट मी म्हणेन की चपातीने, गव्हाच्या चपातीने वजन वाढू शकतं. कारण का तुमचं इन्सुलिन बंद केली म्हणून. तुम्ही बाजरीची भाकरी खा, ज्वारीची खा, पण तांदळाची भाकरी पण खा. गहू त्या मानाने जास्त डेंजरस आहे. लुक ॲट दॅट. किती किलो वाढणार आज तुझं? माझं पहिलं लक्ष तर मसाले भाताकडे गेलं आणि आता आलाय आमरस. तर तू खात खात बोलू शकतेस. तर मी खाता खाता जर आवाज आला तर रसिक हो चालतं थोडं. आपण आता समोर जेवण असताना नुसत्या गप्पा मारणं म्हणजे हा तिच्यावर मी केलेला अन्याय असेल. त्यामुळे तू खात खात बोल. थँक्स. ही थाळी पाहून तुला असं नाही वाटत आहे की आता बेसिकली तूही कोकणातली आहेस, मीही कोकणातली आहे. मसाले भात पण आपल्याकडे असतो, अळूवडी असते जी आपल्याकडे स्पेशालिटी आहे तिथली, बटाट्याची भाजी, याच्याकडे लक्ष आहे तुझं? हो, मोदक भाताच्या समोरच येतो असं, माझी रेंज ठरली अशी. ओके. आणि हे बघ ते जाऊ दे, डायरेक्ट त्याच ताटावर राजा आलेला आहे आंबा कोकणात. सॉरी बट आय एम गोइंग टू स्टार्ट विथ दिस. तू स्टार्ट कर. सॉरी पण मी आमरसने सुरू करेन. आमरसने सुरू कर. चौरंग रेस्टॉरंटची ही स्पेशालिटी आहे की इथे आमरस आंब्याच्या दिवसांमध्ये हा ओरिजिनल आमरस मिळतो, ज्याची चव ही मी ठरवणार. आता पूजा ठरवेल. कोकणातली मुलगी ठरवणार किती प्युअर आहे ते. प्युअर प्युअर प्युअर. वा, अमेझिंग. आपण नंतर त्यांना बोलूया की खास त्यांनी तेच मला सांगितलं होतं की आमच्या हॉटेलची ही खासियत आहे की आमच्याकडे तुम्हाला आमरसमध्ये मिक्सिंग सापडणार नाही, सापडणार नाही, जो एक्स्ट्रा शुगर पण नाही, व्यवस्थित आंब्याची जी शुगर आहे हा तीच ते आमच्याकडे असते. आणि हे मी तुम्हाला सांगते कारण आमच्याकडे आंब्याने इतकी कमी किंमत आहे आमच्या घरी, कारण ते एवढे असतात, काय करायचे. मग मी गाई मशीनला. पण यावर्षी कमी झालेत आंबे, माहितीये ना, पाऊस पडल्यामुळे. हो, आमच्या कलमांना तर मोहर आहे. अच्छा. कारण का आम्ही जाऊन सतत फवारणी करतोय आणि काय काय करतो. पण आता ते होतं म्हणजे आता जे कोकणवासी ऐकत असतील त्यांना ते माहिती असेल की बऱ्याचशा टप्प्यांमध्ये आंबे कमी आहेत यावर्षी. त्यामुळे अर्थातच
आमरस म्हणजे काय? मी strong नाही नाही, एकटी तू खाते खा अगं. तू खा तू खा, आणि तुझ्यासाठी आहे हे. Moving on. येस, मला सांग, कोकणातली असल्यामुळे आपल्याकडे ना बरेचसे पदार्थ आहेत बघ, असे छान छान गोड पदार्थ मिळतात. एक yes. आमरस हा एक त्यातला भाग झाला, कारण आहे. तो आपल्याकडेच जास्त होतो हो, आणि हो. आपल्याकडेच दर्जेदार येतो. म्हणजे हा आंबा कुठेही पिकत असला तरी कोकणातला आंबा ह्याची चवच वेगळी असते. पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे माहिती 7 कप्प्याचे घावणे असे गोड ते बनवतात. मी- हा. नको बोलू हे सगळं तू. एक तर इतकी मेहनत असते त्याला, हो, हो, हो. आणि कशा त्या बायका बनवतात. म्हणजे भिड्यावर माझा सिंगल घावणा नीट येत नाही, पण माझा त्याच्यात येतो. 7 येतो. बिड्यावर माझा येतो हा, म्हणजे तो बिडा व्यवस्थित नसेल कदाचित माझा. मे बी. अगं मी एक पण बिडं ते- जे आहे ना ते केवढं जड असतं माहितीये हो, तुला. हो, बिडं हो. म्हणजे एक तव्याचा प्रकार आहे ज्याच्यावर घावणे काढले जातात. धावण्यासाठी खास तो असतो. तुम्ही ऑस्ट्रेलियाला नेला एवढा जड सुटकेस मध्ये. हो, आणि मी तिकडे काढते घावणे आता. काय बोलतेस? वा, इतकं आवडतं मला. तू ते सांग ना पदार्थ कोकणातले, कारण तुझं आणि गावाचं नातंही खूप जवळ आहे तुमच्या, कारण तू बऱ्याचदा गावालाही जातेस. Yes. त्यामुळे तुझे पोस्ट पाहून आम्हाला कळते की तू कोकणात गावालाही जातेस. असं नाहीये की आपण मुंबईत राहतो किंवा परदेशात राहतो म्हटल्यावर आपली जी नाळ असते, आपली जी पूर्वजांचे जिथे हे असतात वास्तव्य असते, तिथे आपण जातोच. Correct. सो तसं तुझं आहे, तू दिसतेस गावाला गेलेली. मालवणी क्विझिनचं मला ऑलमोस्ट सगळं आवडतं. पण गावचे जे पदार्थ आहेत ते गावी नाही, आम्ही रोज घरी बनवतो. सो इथेही घावणे हा जो प्रकार आहे तो आम्ही ब्रेकफास्टलाही खातो, जेवणालाही, लंचलाही खातो, आणि संध्याकाळी चहामध्ये बुडवून सुद्धा. वडे जो आहे म्हणतो, वडे प्रकार जो आहे, हो हो. गोल वडे असतात, गोलवडे. ते पण इतके हेल्दी असतात. तेही आमच्याकडे सर्रास बनवले जातात. हो. आणि भात ऑफकोर्स. सो भातासोबत काळ्या वाटाण्याचं सांबार जर असेल तर मग त्या दिवशीची वामकुक्षी ही 2 तास 3 तासाची असू शकते. पण तू तुझं बेसिकली जेवण काय, म्हणजे जेवणात तू कसं हे करतेस? कारण एवढं मेंटेन ठेवल्यावर एवढी जी फुडी आहेस, त्यामुळे आम्हाला थोडासा अर्थात प्रश्न पडतो ना, म्हणजे मलाही, की कसं काय वजन मेंटेन ठेवतेस एवढं सगळं छान खाऊन? मी बॅलन्स करते सगळ्यात. मी जर भात खाल्लाय ना तर मग मी बाकीचे सगळे कार्ब्स अवॉइड करते. मी ब्रेड खात नाही, मी एरिएटेड ड्रिंक्स पित नाही. आणि समजा मला आज आंबा खायचा असेल, आता आंबामध्ये ऑफकोर्स खूप शुगर आली, हो. तर मी आंबा खाते. आता मी आमरस खाते ना, मी खाणार हा. पण मी इतर पदार्थ ज्यात शुगर आहेत ते मी नाही खात. म्हणजे मी आजची कॉफी अवॉइड करेन का, तर त्यात शुगर असू शकते. सो हे बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आणि भातामुळे वजन वाढत नाही. मी परत परत तेच सांगेन, प्रमाणात खा भात. जर कुकरमध्ये शिजवलेला नसेल तर उत्तम. आपण जे टोपात शिजवतो, आपण पाणी टाकतो, एक्सेस पाणी. भात शिजल्यावर एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकतो. भात तसाच नेहमी शिजवायला पाहिजे. तो भात हेल्दी असतो. आणि आईने मला तरी दूध भाताची सवय लावली होती लहानपणी. वा. त्यामुळे मगाशी तू म्हणाली शनी शिंगणापूरला, सो एखाद दिवस खूप तिखट आलं त्या दिवशी मी दूध भात खाते. दूध, भात आणि मीठ. सो भात इज माय कम्फर्ट फूड अगेन. तुम्ही कशासोबतही मिक्स करून द्या, आय विल हॅपीली ईट इट. फक्त मला गोड भात हा प्रकार नाही कधी वाटला. नारळी भात वगैरे जो बनवतात तो. मला भात गोड या चवीसोबत मला ते अजून कळलंच नाहीये काय. सो मला गोड भात नाही कधी आवडत. तुला कोकणातला तो पदार्थ माहितीये का ग? त्या शेवया अशा टाकतात आणि दुधामध्ये त्या हे करतात, शिरवळ्या. Oh my God. आणि तो खाल्लास तू त्या कधी? उसाच्या ह्याच्या सोबत. आई ग, ओ माय गॉड. हो ग, मी सगळंच खाल्लंय ते. आता मी ते बनवायला शिकते, कारण मला पण बनवायचंय ते. किती म्हणजे दिवस जेव्हा आई वाटेल बिचारी तेव्हा आपण बनवणार. करून खाऊ शकतो बाहेरही असताना. नाही, आता आईने आपल्याला बनवून दिलं तर आपण पण आईला बनवून द्यायला पाहिजे. So आता शिकते मी हळूहळू. पण मला बऱ्यापैकी कोकणातले सगळे पदार्थ येतात. घावणे येतात, आंबोळी करता येते मला, तांदळाची भाकरी जमते आता हळूहळू हळू, पण येईल लवकर. सॉफ्ट की कडक? जमते. मी नाही सांगणार कशी होते, जमते. ओके, म्हणजे लोकांचे दात राहतात व्यवस्थित. यू कॅन ईट दॅट रोटी. त्याचा नक्षा आणि आकार कसा असेल नाही. बरं, मला सांग, आई आपली जे बनवते ते आपल्याला सगळंच नॉर्मली आवडतं, पण आपली ना आईकडे खास फरमाईश असते कधी कधी. तिचे काही खास पदार्थ असतात जे आपल्याला प्रचंड आवडतात. आणि आपण अर्थात लग्न झालेल्या मुली जेव्हा माहेरी येतात तेव्हा, आता तुलाही तो अनुभव असेल, तू बाहेरून आलीस ऑस्ट्रेलियाहून कधी आणि आईकडे आलीस, आणि मग आपण ते बनवायला म्हणजे तू बनवायला सांगत असशील किंवा मी पण तसंच करायचे. सो मला ते ऐकायला आवडेल की आईकडे आल्यावर ते असतं ना, आई असते, तुझं कसं असतं?
पण माझं फक्त माहेरी नाही, माझे सासरी तेवढेच लाड होतात ना जेवण. ते येणार आहे, मी सासरी पण येणार आहे मला. हा, पण आईचा हक्काचा म्हणजे पुरणपोळी. आणि माझ्या वाढदिवसाला तर मी सांगते, आई तुला कितीही त्रास असला, तुला कंटाळा आला, तुला होत नाहीये, तरी तू माझ्या वाढदिवसाला पुरणपोळी करायची. एक वेळ मी केक नाही कट करणार, पण तुझ्याची पुरणपोळी मला पाहिजे. आणि ती बिचारी करते अगं. आणि पुरणपोळीचा घाट केवढा असतो, खूप असतो. ज्या ज्या स्त्रियांना, पुरुषांना पुरणपोळी बनवता येते ना, ते सुगरण. येस. म्हणजे त्यांनी तो एपिटोम गाठलाय. ते सगळे बनवू शकतात जर ते पुरणपोळी बनवत असतील तर. इतका डिफिकल्ट पदार्थ आहे तो. ऑफकोर्स. आणि नुसत्या स्त्रिया नाही, मी पुरुष पण म्हटलंय, कारण का पुरुषही बनवतात छान पुरणपोळी. ऑफकोर्स. हो, आता हॉटेलमध्ये बऱ्याचदा शेफही असतात. या बरं, आईकडनं तू पहिलं काय बनवायला शिकलीस? आपली आई नाही का आपल्याला, बघा आता तुला कुकर लावता आला पाहिजे, तुला बघा आता थोडं पोळी लाटता आली पाहिजे, तुला बघा आता फोडणी कशी घालायची ते बघ तरी, ॲटलिस्ट वेळ नाही तुला तर तेवढं तरी कर. आई त्या बाबतीत तुझी आई कशी आहे? आईने मला आधी खूप सिम्पल गोष्टी शिकवल्या, खूप सिम्पल. म्हणजे मुगाचं वरण अत्यंत प्रिय आहे मला प्रणाली. भात, मुगाचं वरण, सगळ्यात बेस्ट ना. हा. सो आईने मला तिथपासून आम्ही सुरुवात केली. आणि नंतर ऑफकोर्स कामामुळे मला फार प्रॅक्टिस नाही झाली त्याची. सो ऑस्ट्रेलियात जाऊन मी करते. माझ्या सासूबाई खूप छान डाळ बनवतात. आता त्यांची डाळ थोडी वेगळी असते. म्हणजे त्या कांदा, टोमॅटो, कुठले आहेत ते? ते चिपळूणमध्ये कळंबुशी गाव आहे, कोकणात. तर त्यांची डाळ थोडी चिपळूण स्टाईल आहे. इकडची जी आहे तळकोकण, आम्ही तळकोकणचे, त्यात ओलं खोबरं टाकून आम्ही जी डाळ बनवत होती. सो असे दर ह्याच्यानुसार बदलतात. सो या खाण्याची आमच्याकडे आहे शंभर. आणि सासूबाई पण मला आवडीने विचारतात आज काय करू घरी. मी असते तेव्हा रेडी असतं घरी सगळं. मला तुला इथे विचारायचं, असं असतं ना लग्न झाल्यानंतर टिश्यू द्या प्लीज, टिश्यू. मी दोन्ही हात बरबटवले माझे. हे म्हणत असतील काय ही कशी दोन्ही हाताने खाते. इथे तरी चालेल. हो. हां, बरं मला सांग, लग्न झाल्यानंतर असं असतं ना, सासरी गेल्यानंतर एखादं तरी काहीतरी तुम्हाला बनवावं लागतं गोडाचं. तुझ्या बाबतीत कसं आहे तसं? काय बनवलेलंस तू? ओके, इकडे मला ज्वारीची भाकरी दिसली. हां, तर मी लग्न झाल्यावर काय बनवलं? लग्न झाल्यावर मी तर पहिली गोष्ट बनवली होती, वटपौर्णिमा होती माझी पहिली. तेव्हा मी रव्याचा शिरा बनवला होता, गोड्याचा शिरा. तो मला येतो बऱ्यापैकी. तर तो बनवला होता. आणि माझ्या सासरी माझी आवडणारी गोष्ट म्हणजे पावभाजी. माझ्या नवऱ्याला आणि सगळ्यांना माझ्या हातची पावभाजी आवडते. तुझ्या हातचं आवडतं म्हणजे तू केलेली आहेस? हो. काय नॉर्मली कधी केलेलीस पहिली पावभाजी सासरी? ऑस्ट्रेलियात असताना केली होती. मलाच पावभाजी खावीशी वाटली होती काही दिवसांनी. आणि म्हटलं जाऊ दे आता मी करते. सो सिद्धेशला आवडली होती ती. आणि तिकडे असताना मी बऱ्यापैकी अगं सात्विक जेवण बनवते. मुगाचं वरण, भात, एखादी भाजी, बटाट्याच्या काचऱ्या. सिद्धेशला कांद्याची भजी आणि बटाट्याची भजी हा झोन जरा आवडतो. सो वेगवेगळ्या प्रकारच्या मी भजी करते, पालकाची भजी करते. सो ते सात्विक जेवण आहे. आत्ता जे या ताटात आहे हे ऑलमोस्ट मी सगळं करू शकते. अळूवडी नाही, अळूवडी पण करता येते मला. अळूवडी पण येते? मोदकही येतो. ही पण भाजी केली आहे मी, कुर्मा भाजी पण केली आहे, कोशिंबीर तर करतेच, मसाले भातही. आणि मग सगळंच येतं. मला सगळंच येतं. सगळं येतं करता. मला सांग, मोदकाचं कसं असतं माहिती आहे ना, आपल्याला बऱ्याचदा म्हणतात की त्याला 11 पाकळ्या आल्या पाहिजेत, त्याला 21 पाकळ्या आल्या पाहिजेत. तुझ्या किती येतात मोजल्यात? म्हणजे करताना तू आपण करतो ना असं ते बघत नाही करत त्याची पाकळी ती करतेस की कसं? माझ्या घरी सगळेच मी जेवण करते हेच इतकं त्यांना कौतुक आहे माहितीये. फारच कौतुक आहे माझ्या घरी. आणि माझी काकी एक होती, परेलला राहायची, शशिकाका आणि काकी. ते आमचे ऍक्च्युली शेजारी होते, पण त्यांनी मला मुलीसारखं वाढवलं. तिने मला मोदक बनवायला शिकवले होते. सो त्यावेळेस ती अशी म्हणाली होती की असं असे हळूहळू. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा मोदक केलेले. सो आता जे काही मला मोदक करता येतात ते तिच्यामुळे. तिने ज्या पद्धतीने सांगितलं की ते पीठ कसं गरम पाण्यात मळायचं, मग ते ठेवायचं, सो तिच्यामुळे मला करता येतं. हल्ली मला फार नाही करता आले मोदक, कारण आई आणि सासूबाई इतक्या छान मोदक करताय, कशाला मध्ये जाऊ. ते छान मोदक रेडी असतात माझ्यासमोर. सासूबाईंच्या हातचं काय आवडतं? स्पेशल डिश? नाही, सगळंच आवडतं, पण त्यांची विशेष जरा डाळ आहे. म्हणजे तू नुसता भात खाऊ शकते. भाताबरोबर आमटी असते, स्पायसी आमटी, डाळ,
काहीतरी वेगळंच बनवतात त्या. म्हणजे मला भाजीची गरज नसते, मी नुसता भात आणि डाळ खाऊ शकते त्यांच्याकडे. आणि त्या इतक्या क्विक बनवतात ना अगं. तर मी एकदा बघितली होती त्यांची रेसिपी, काहीतरी भन्नाट आहे, मस्त शॉर्टकटमध्ये छान काहीतरी करतात. मला ते आवडतं सासूबाईंचं. बरं, कामाच्या निमित्ताने तुम्ही अनेक देश परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असता. परदेशात अशी एखादी डिश तू चाखली आहेस आणि तुला ती भन्नाट आवडली किंवा ती बघितल्यानंतर हे काय असा प्रश्न पडलाय, असं परदेशात फिरताना कधी झालंय? आता तुम्ही थायलंडलाही तुझा आधीचा मूवी आला तेव्हा तुम्ही गेलेलात, तर तिथे तर बाबा काय काय खायला मिळतं. विंचवा सापापासून खायला असतं तिकडे. हो ग, वेळी आहेत ती माणसं, काही खातात, काही खातात. बापरे. नाही, ते नकोच ते. मी ना भारतात असताना ब्रेड किंवा क्रोझॉ किंवा ब्रेडचा कुठलाही प्रकार असं मी फार खात नाही. पण ना परदेशात ना हे जे प्रकार आहेत ना, काही बटर क्रोझॉ, चॉकलेट क्रोझॉ, ब्रेड, बटर लोफ, ब्रेड लोफ, हे इतके अगं इतके अट्रॅक्ट करतात. स्पेसिफिकली स्वीट्स त्यांचे मला जरा कंट्रोल करणं डिफिकल्ट होतं तिकडे. हे प्रकार छान असतात. पेस्ट्रीज मध्ये डोनट्स छान डोनट्स. सो मला भारतातले डोनट्स असे बघूनच खावेचे नाही वाटत की अरे नको, काय खायचं एवढं शुगर. तिथले डोनट्स असे ताजे गरम गरम मोठे असतात ना, आणि मला कंट्रोल नाही होत मग. सो परदेशात तो जो गोड प्रकार आहे तो जरा फार अट्रॅक्ट करतो. बाकी भारतात जे मिळतं हे सी द कलर्स, हे कोणीच नाही. कलरफुल डिश असते आपली. इतर जगात कुठेच इतके कलर्स नाही आहेत. सो येस, इंडियन फूड इज द बेस्ट, जे मी खूप मिस करते परदेशाचं. बरं, सालबर्डीच्या सेटवर असं असतं, आपण बाहेर गेलो की बऱ्याचदा जेवणाचे आपण म्हणतात ना, तुम्हाला जे मिळेल ते खावं लागतं किंवा जे हो मी खाईन ना प्लीज, जे मिळेल ते खावं लागतं किंवा तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागतं. पण तुमच्या सेटवर कशा पद्धतीचं जेवण यायचं आणि तिकडे तुला कलाकारांच्या पण आवडीनिवडी आणि त्यांचे खाण्याचे हे कळले असतील तर? इथे सगळे मातब्बर होते, दिग्गज होते हो, आणि सगळे फूडी माहिती आहे. त्यावेळेस ना माझं जरा हार्डकोर डाएट चालू होतं, बिकॉज मला वर्दीत काम करायचं होतं. तर मला खूप कंट्रोल करावा लागला. हे शनी शिंगणापूरची भेळ वगैरे मागवायचे ग, आज भेळ घेऊन या, आज हे घेऊन या, आज ते. आणि मला फारच खाऊ मी भेळ व्हायचं. पण मजा आली त्यांच्यासोबत काम करताना. आम्ही एकदा जेवायला गेलो होतो, अंशुमन विचारे यांचा मित्र आहे तिकडे. सो मी त्यांच्यासोबत गेले, मला ऑफ होता. आणि असं जे काही 56 भोग माझ्या समोर होते, म्हटलं आत्ता हे खाल्लं तर मला इतकं गिल्ट येणार. पण मी खाल्लं. दुसऱ्या दिवशी अत्यंत पहाटेच्याही अगोदर पहाटे उठून मी वर्कआउट केलं आणि मग सेटवर गेले, का तर गिल्ट नको बाबा. बरोबर. तसं आहे, मी फूडी आहे पण मी बॅलन्स करते जरा. सालबर्डीचे काही किस्से आहेत तुमच्या कलाकारांसोबत, जे म्हणजे शशांक शेंडे आहेत, आपलं भारत गणेशपुरे आहेत, नंतर आपला अंशुमन विचारे आहे, ओंकार भोजने आहे, बरेच म्हणजे सगळेच या दर्जा होता कलाकारांचा. दर्जा. आणि त्यांच्यासोबत सीन करताना काय मजा आली माहितीये. म्हणजे ते ना डिरेक्टर ऍक्शन म्हणण्या अगोदर ते फार वेगळी माणसं आहेत ती. आणि ऍक्शन म्हटल्यावर जे काही भूमिकेत जायचे डायरेक्ट, पाठांतर व्यवस्थित असायचं, माहितीये कोण कॅरेक्टर कुठून काय बघणार आहे. खूप ऑब्झर्व करायला मिळाला मला सगळ्यांना. एखादा सीन करताना खरोखरचा थरार अनुभवलायस का, रात्रीच्या काळोखात वगैरे शूट करताना सालबर्डीत? नाही, थरार नाही, कारण का सगळं खरोखरच रिअल, म्हणजे रील मधला नाही, रिअल असं काहीतरी भीती वाटली खरंच हा सीन करताना, असं झालं होतं तसं झालं, असं काही झालंय? पळापळ होती, वाड्याचा सीन होता. मी वाड्यामध्ये एकटी जाते आणि तो वाडा जरा भयानक आहे. तर ते तसं छान आर्ट केलेलं. आणि तो मुळात ना 100 वर्ष जुना वाडा आहे, जो 20 वर्ष बंद होता. आणि गावकऱ्यांनी सांगितलेलं की तिकडे तुम्ही करू नका. बरं, आम्ही पितृ पंधरावड्यात शूट करत होतो. सो गावकरी म्हणाले आधीच पितृ पंधरावडा आणि तुम्ही नका शूट करू, तिथे काय काय होऊ शकतं. सो जरा भीतीचं वातावरण होतं, कारण का सगळ्या नाईट शिफ्ट होत्या, रात्रीची वेळ होती. आणि काही दिवसांपूर्वीच जे आर्ट करणारी माणसं आहेत, जे आर्ट करतात, त्यांना असा भास झाला की तिकडे एक मुलगा दिसला त्या. आणि ते सगळे घाबरून बाहेर आले. हे तुम्हाला आधीच माहिती होतं का? माहित होतं मला. आता रमेश सरांनी सांगितलं. मग रमेश सर आमचे दिग्दर्शक ते गेले, त्यांना समजावून सांगितलं की चला मी येतो तुमच्याबरोबर, असं काही नसतं. आलं असेल गावातलं कुठलं तरी पोरगं रात्री 3 वाजता बघायला, असंही असू शकतं ना, नसू शकतं का सांग मला, पॉसिबिलिटी असू शकते. आणि ते पळून गेलं असेल. पण हा एक इन्सिडेंट झाला आणि आम्ही फार त्याला लक्ष नाही दिलं. शनी महाराज बसले होते का तिकडे, काय कोणाला होणार आहे, आम्ही नाव घेतलं, त्यांनी शूट सुरू केलं. आणि तिकडे असं पण आहे
म्हणजे मी जेव्हा गेले होते तिथे लोक दरवाजाला कुलूप नाही लावत, ओपन म्हणजे लिटरली पडदेच होते असे किंवा ओपन होते असं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो, आता मे बी ते हॉटेल असल्यामुळे दरवाजा होता पण त्याला कडी नव्हती. मग आणि मला सेम रिॲक्शन होतं, पण नाही अगं, आता मी 15 दिवस होते ना तिथे, मी रेडी व्हायचे, असाच माझा पसारा पडलेला असायचा माझ्या रूममध्ये, माझी सूटकेस, माझं सगळं सगळं, मी तशीच निघायचे. मी मागे वळूनही नाही पाहिजे की मला कडी लावायची. आणि त्याची नंतर मला सवय लागली. मुंबईत असं झालं की अरे लॉक करायचं असतं, मुंबईत सगळं खाली व्हॅनिटी पण लॉक करायची असते. पण खरं आहे ते, तिकडे बँक आहे त्यांची, त्या बँकेलाही नाही आहे लॉक. इमॅजिन. हो, ते मी गेल्यावर तिथे पाहिलं. इमॅजिन. आणि हे फारच भन्नाट आहे. म्हणजे कमाल आहे, कमाल आहे. कोणी काही टेन्शन घेत नाही तिकडे, काही चोरीला जाईल माझी किंवा कोण काही चोरेल येऊन. छे छे, वा, भन्नाट गोष्ट पाहिली मी. बरं मला सांग, तुझी अशी स्पेशल डिश रेसिपी माझ्या प्रेक्षकांसाठी आपल्या जी तुला इथे सांगायची आहे की छान लागतं, मी करते आणि तुम्ही पण करून बघा. आता मी थोडं डाएट फॉलो करत असल्यामुळे इन्स्टंट काय हवं असेल तर मूग चिला करते मी. मुगाचा चिला माझ्या लहान बहिणीने मला शिकवलाय तो. मूग भिजत घालायचे मे बी 1 तास. एवढे एवढे मूग भिजत घातले की त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ते मूग टाकायचे, पालकाचे 4 पानं टाकायची, 1 मिरची, काय म्हणतात त्याला, आलं, लसूण, जिरं, आणि जर तुम्हाला असं प्रोटीन वोटीन असेल तर 1 अंड फक्त टाका त्याच्यात. आणि मग आपला जिरा मसाला, धण मसाला, थोडासा गरम मसाला, थोडंसं तिखट, आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि 1 अख्खी वाटी बेसन, हे टाकून थोडंसं पाणी टाकून ते ग्राइंड करायचं. त्याचं असं बॅटर झालं की त्याचा मग चिला काढायचा तव्यावर डायरेक्ट. इतकं हेल्दी होतं. आणि जर हवं तर मी असं करते, तो जेव्हा चिला मी काढत असते वरून चीज किसून टाकते आणि वाफेवर त्याला शिजवते, पलटायची गरज नाही. पण चीज जेव्हा आपण डाएटवर असतो किंवा आपण खाण्यात जेव्हा काही गोष्टी प्लॅन करतो तेव्हा चीज किती हेल्दी आहे असं, म्हणजे तू किती खातेस किंवा किती अवॉइड करतेस किंवा त्याचं प्रमाण कसं ठेवतेस चीजचं? तुम्ही दिवसभरात कधीही चीज खा, प्रमाणात खा, मॅनेजेबल होऊ शकतं. संध्याकाळनंतर चीज नाही खायचं, कारण का ते पचायला फारच हेवी आहे. बरोबर. तूप सुद्धा, आता हा चिला काढण्यापूर्वी मी तुपावर करते हा चिला, मी तेलावर नाही करत. ऑलिव्ह ऑइल सगळ्यांनाच परवडतं असं नाही आहे. तूप हे सगळ्यात उत्तम आहे आपल्या हेल्थसाठी सुद्धा. सो येस, चीज खा. मी तर चीज खाते. मी माझ्या सँडविचमध्ये, मी माझ्या म्हणजे भाकरीवर पण बऱ्याचदा चीज टाकून खाते. ब्रॉकलीवर चीज टाकते, नाही तर ब्रॉकली काही घशाच्या खाली उतरत नाही चीज शिवाय. डोसा कधी खायचा असेल, मी घावण्यांवर पण असं चीज थोडंसं टाकलंय, थोडासा असा पोडी मसाला टाकलाय आणि घावणा मिक्स बंद करून तोही खाल्लाय. म्हणजे ती अशा पद्धतीनं तू हे करतेस, चीज खाऊ शकता पण संध्याकाळनंतर चीज नका खाऊ. आणि हे किती खरं आहे, म्हणजे ते आहेच खरं. म्हणजे खूप लोकांनी फॉलो केलंय त्यांना आपण पाहतोय की 7 किंवा 8 नंतर तुम्ही जेवायचं नाही, किंवा 7 नंतरच. बेसिकली काही जण 6 आणि 7 वाजता जेवू. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. हे किती चांगलं. किंवा याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपर्यंत उपाशी राहणार तर आपलं कसं होणार? म्हणजे हा प्रश्न मला कायम पडतो. मी खूप वेळा प्रयत्न केला, पण ते जे आहेत की सकाळी जे मग तुम्हाला रात्री झोपेतच उठावं लागतं आणि भूक लागली आहे, काय करू? 2 दिवस होईल, 3 दिवस होईल, 4 दिवस तुम्हाला भूक लागेल. सुरू तर करा. शेवटचं जेवण 6:30ला करून बघा, 7ला करून बघा, त्याच्यानंतर काही खायचं नाही. भूक लागली, भरपूर पाणी प्या. अत्यंत वाईट भूक लागली, ग्रीन टी प्या, पण काही देऊ नका शरीराला. पुढच्या दिवशीचं जेवण डायरेक्ट 11 वाजता करा. सकाळी जो आपण ब्रंच म्हणतो 11ला करा. कारण काय होतं ना, या सगळ्या ह्याच्यात जेव्हा शरीराला काही मिळत नाही तेव्हा शरीर आपल्या आतले जे फॅट्स आहेत ते खायला सुरू करतात. बरोबर. आणि इन्सुलिन हा जो प्रकार आहे ना, तो बऱ्यापैकी कंट्रोलवर येतो, त्यामुळे शुगर तुमची कंट्रोलवर येते. आणि हे करून तर बघा, एका पॉईंट नंतर ना शरीर हे सगळं इतकं छान एक्सेप्ट करतो की तुम्हाला 11 काय, तुम्हाला 12 वाजेपर्यंत भूक नाही लागणार. आणि मग हळूहळू तुम्हीच काटा तो शिफ्ट कराल की नाही, मी डायरेक्ट लंच करते आता, नाही मी डायरेक्ट आता हे करते. सो शरीराला ब्रेक देणंही गरजेचं आहे. बरोबर. कंपल्सरी 7 वाजता जेवा, मी तर म्हणते 6 वाजता जेवा, आणि काही खाऊ नका त्याच्यानंतर. इतकं एनर्जेटिक तुम्हाला नंतर कधीच वाटणार नाही. म्हणजे खाऊन पण इतकं एनर्जेटिक वाटणार नाही जितकं हे जे 16 तासाचा उपवास करून तुम्हाला वाटेल. आणि करून बघा, मज्जा आहे. तुमचं शूट दौऱ्यावर असताना तुमचं डाएट फॉलो होतं?
ऑफकोर्स करावंच लागतं. पण आता गावाच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला टिपिकल काही गोष्टी मिळत नाही ज्या तुमच्या डाएटमध्ये असतात. मग अशा वेळेला तुम्ही कसं मॅनेज करता? आपल्या भारतीय जेवणात ते सगळं आहे. प्रत्येकाला एक ऑल्टरनेट गोष्ट आहे. आता मला समजा ज्वारीची भाकरी नाही मिळाली, मला बेसन तर मिळेल ना, तर मी बेसनचा छिला खाणार. मला समजा नाही मिळालं, मला बेसन पण नाही मिळालं, तर मला भात तर आहे ना, मी दूध भात खाऊ शकते. सो प्रत्येक गोष्टीला ऑल्टरनेट काही ना काहीतरी तुम्हाला मिळेल. आणि मी तर म्हणते गावात जर कुठे असाल तर अजून प्युअर मिळेल ना तुम्हाला. दूध तर मजा आहे, दूध आहे ऑफकोर्स. वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या आहेत. बरोबर. थोडं त्यांना असं काहीतरी चंकी टेस्ट द्यायची, थोडं इंटरेस्टिंग करायचं आणि ते खायचं. इझी आहे करणं ॲक्च्युली डाएट. तू इतकं आता शूटिंगच्या निमित्ताने फिरलेस, मला वाटतं क्षणभर विश्रांती पण तुमचा कोकण साईडला अलिबाग साईडला शूट झालाय, किंवा लपाछपी मला वाटतं इथे झालं कोल्हापूरला शिगावात झालंय, लांब होतं ते. पण त्या निमित्ताने जेव्हा तू या अशा ठिकाणांना भेट देतेस तेव्हा तिथे फूड एक्सप्लोअर करतेस, आणि जर तुला काही आठवणी असतील तुला ज्या शेअर करायच्या, बाबा या सिनेमाच्या वेळेला इथे गेलेली आणि मी हे एक्सप्लोअर केलं होतं. तर कोल्हापूरला तर मला वाटतं रंकाळ्याच्या इथे जे काही मिळतं ते तर ते सगळं. पण मी जो उसाचा रस प्यायले कोल्हापुरात, तिथे उसाची शेतं आणि असा ताजा ताजा ऊस यायचा. माय गॉड, काय टेस्ट होती माहिती अशा ताज्या ताज्या उसाच्या रसाची. आणि लपाछपीच्या वेळेस तर उसाच्या शेतातच होतं ते. हो हो हो. बऱ्याचदा मी असे ऊस काढून कापून असे खाल्लेत मी. आणि तांबडा पांढरा मी तेव्हाच पहिल्यांदा एक्सप्लोअर केला आणि मला मजा आली ते कोल्हापूरचं करायला. कोल्हापूरला मला इंट्रोड्यूस झालं पेरूचं आईस्क्रीम, जे वर मसाला टाकून देतात. हो, तोपर्यंत मी खाल्लंच नव्हतं. लपाछपीच्या वेळेस पहिल्यांदा मी एक्सप्लोअर केलं सोळंकी आईस्क्रीम कोल्हापूरचं. सो मी जिथे जिथे जाते ते सगळं एक्सप्लोअर करते. सातारला गेले की कंदी पेढे ठरले आहेत माझे, उगाचच नाही फेमस आहे सातारचे कंदी पेढे, ॲक्च्युली बेस्ट आहेत माहिती आहे का. आणि मी अशी टपाटप खाते. आय लव्ह इट. पुण्यामध्ये तर बेसिकली सगळे हॉटेल्सच कलाकार सांगतात हे हॉटेल. प्रणाली, पुण्यात गेलं की माझं वजन वाढणं ठरलेलंच असतं. काय करत पुण्यामध्ये गेल्यावर तू स्पेसिफिक मिळेल असं सुजाता, वैशाली ही नावच आहेत तिथे की जी टिपिकल मस्तानी. श्रेयस थाळी, अगं श्रेयसची थाळी मस्तानी. कॅडबी हा प्रकार मला पुण्यात कळला. मॅडनेस आहे, तू जा तिकडे तुला उत्तम जेवण मिळेल. आणि त्या व्हेज थाळी आहेत ना तिथल्या पुण्यातल्या. अजून एक रेस्टॉरंट आहे, मला नाव नाही आठवत त्याचं, रामकृष्ण का कृष्ण, तर एक मी कृष्ण थाळी असं काहीतरी एक आहे. आय एम सॉरी मला आठवत नसेल. पुण्यातली एक थाळी आहे मॅडनेस. आणि श्रेयस थाळी तर फेमस आहे. मी श्रेयसची थाळी मी आधी पण एक एपिसोड आपल्या पाहिलंच. हो. तर त्याने पण अनिकेतने पण श्रेयस थाळीचा उल्लेख केला होता. पुण्यात गेल्यावर कलाकारांची जी नावं पाठ आहेत. असं कधी झालंय रात्री 12 वाजता खूप भूक लागली आहे आणि तू खायला आपण शोधत बाहेर पडतो ना कुठे काय मिळते, असं तुझ्या बाबतीत कधी झालंय? हो, लेट नाईट. आपण माणसं आहोत, आपल्याला हे क्रेविंग्स येणारच. एखादी आठवण तू गेलीयस आणि खाल्लंयस अमुक ठिकाणी पुण्यात का कुठेही तुझं असं झालंय का? मी एकदा डाएट करत होते एका फिल्मसाठी आणि मी माझ्या घरच्याच बाल्कनीत गेले. अशी माझं ठिकाण नाही आहे कुठलं, पण माझ्या घरच्या बाल्कनीत उभी होते आणि अशी रात्रीची वेळ विचार करते आणि तोपर्यंत कंट्रोल होता मस्त. अचानक खालून एक फालुद्याची गाडी येताना दिसली आणि जे काय माझं मन चाळवलं प्रणाली. फालुदा स्पेशल, त्या माहिती ना माहितीये, लाईट्स लावलेले असतात चकचकीत आणि हातगाडी माहिती. त्या गाडी हट्ट केला माझ्या बहिणीला आणि भावाला, मला फालुदा पाहिजे, मला फालुदा आत्ता पाहिजे. हे कुठलं गोरेगावचं? गोरेगाव. तर तुझं डाएट आहे, नाही मला आत्ता फालुदा पाहिजे, मला माहित नाही. आम्ही त्या नाईट सूटवर आम्ही तिघं, ते दोघे बिचारे रडत रडत आम्ही तिघं खाली गेलो. त्या फालुद्याचा तो माहित नाही कुठला फालुदा काय, तिघांनी एक फालुदा खाल्ला आणि तो फालुदा खाल्ला. अगं म्हणजे एक तर माझं ते इंटरमिटंट चालू होतं, 6 नंतर काही खायचं नाही. त्यावर मी डायरेक्ट शुगर बूस्ट दिला. पण जे काय मनाला छान वाटलंय माझ्या त्यावेळेस, म्हटलं चलेगा, मी उद्या जास्त वर्कआउट करेन, मी उद्या दिवसभर उपाशी राहीन, मला आता फालुदा खायचा होता. सो असे मूड स्विंग्सवाले क्रेविंग्स येतात मला बऱ्याचदा, पण मी ते टाळत नाही, मग मी ते करते. पण नवरा आणि तू जेव्हा ऑस्ट्रेलियात फिरायला बाहेर पडत असाल तेव्हा स्पेसिफिक
तर त्याला तिथलं बऱ्याच गोष्टी माहिती असतील, इथे हे चांगलं मिळतं. त्याने तुला इंट्रोड्यूस केलं तिथल्या काही गोष्टी जेव्हा तुम्ही सहज म्हणून बाहेर फिरायला गेल्यात. आणि ही इज नॉट दॅट फूडी. हां, फूडी नाही आहे तो पण फिटनेस फ्रीक आहे ना, त्यामुळे ही इज मोर इनटू सॅलड्स आणि असं हेल्दी फूड. हां बाहेर राहिल्यामुळे असं झालंय. मे बी बाहेर राहिल्यामुळे असं झालं. आणि उत्तम जेवणही बनवतो तो, पण सगळ्या हेल्दी डिशेस त्याला फार येतात. म्हणजे स्टीम्ड ब्रॉकली किंवा असं काही हेल्दी असेल. सॅलड्स उत्तम बनवतो तो, त्याला ते सगळे ड्रेसिंगचे जे काही लिक्विड पद्धतीने करतात. त्याचं नावं मला तर नावं पण माहीत नाही. सो तिकडे गेल्यावर त्याच्याकडून मी हे जरा शिकले. आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा बऱ्यापैकी तिथल्या कॉन्टिनेंटल गोष्टी मी ट्राय केल्या आहेत सिद्धेशमुळे पहिल्यांदा. त्यामुळे मजा येते, पण ते थोड्याच दिवसांसाठी. मग परत घरी येऊन वरण भातच. आज काय करू, आज सोलकडी भात करते, आज काय करू, आज मी तो सांगतो तुला की आज हे बनव पूजा, की तू डिसाईड करतेस, की तुम्ही दोघं मिळून डिसाईड करता? तो मला कधीच सांगत नाही. हां, तो बिचारा पूजा हे बनव. तो म्हणतो का करतेस तू, आपण करूया काहीतरी, करूया सॅलड खाऊया. आणि माझं असं होतं की मी नाही रोज सॅलड खाऊ शकत, पण मी स्वतःच करते आणि मी जे जे करते ते त्याला आवडतं असं वाटतंय तरी. पण तो कधीच मला सांगत नाही की आज हे बनव, आज ते बनव. नाही बा, अजून तरी नाही सांगितलं. 2 वर्ष झाली. मला तुला आता इथे विचारायचं आहे की आपण सालबर्डीवर कट्टू येऊया खाता, की सालबर्डी हा सिनेमा असा आहे की खूप जण आहेत, तुमचे सिक्वेन्स खूप वेगवेगळे असणार, सीनचे वेगवेगळ्या ठिकाणी असणार. तू जसं आता एक वाड्याचा किस्सा सांगितलास मला, खरंच ते स्केरी होतं असेल, पण तो गावकरी मुलगा सांगतात नाही. हां, असं हे पण असेल. पण गावाला बऱ्याचदा आपण असं ऐकतो की माहीत नाही, जर स्पिरिच्युअली तू विचार करायला गेलीस तर बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या कळतात, उलगडतात. पण जेव्हा तू आणखीन असे काही सीन केलेस ज्याच्यात तुला काही स्टंट वगैरे केलेत का, धावली आहे का, हे आहे का, मला असं सांग. कारण असे सीन करताना बरेच किस्से होतात, कारण पोलिसाची भूमिका आहे. मी ऑलरेडी कम्फर्ट झोनमध्ये होतेच, कारण त्याशिवाय मी परत तुला सांगते मी सेटवर कधीच जात नाही इफ आय एम नॉट कम्फर्टेबल. आणि रहस्यमयी गोष्टी सेटवर आजूबाजूला सततच होत्या अगं, कारण तो वाडा फार जुना होता आणि सिनेमाची गोष्ट पण थोडी. ते साधारण किती वर्षापासून कुणी राहत नव्हतं वाड्यात? 100 पेक्षा जास्त. आणि सर 100 मोडकळीला वर्ष आलेला जुना वाडा होता. मोडकळीला आलेला होता तो. त्यामुळे मला रेकी कोणी गेली होती वाड्याची? सरांनीच, त्यांना तोच वाडा हवा होता आणि त्यांनी तिकडे शूटही त्यांनी केलं कोणालाही न घाबरता. शूट करताना आम्हाला काही झालं नाही, पण आजूबाजूला ती एक वाईब असतेच. आणि माझा दोन्ही एनर्जीवर विश्वास आहे. जर पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. फक्त तिला किती महत्त्व द्यायचं ह्यावर डिपेंड असतं आणि आपण ज्या पॉझिटिव्ह एनर्जीला मानतो तिच्यावर केवढा विश्वास ठेवायचा, बरोबर, त्यावरही असतं. सो शूट सुरू करण्यापूर्वी मी काही स्तोत्रपठण आणि करायचे माझं आणि मगच सेटवर जायचे, कारण का ते मला माहीत होतं ते पठण केल्यावर मला काहीही होणार नाही. विश्वास त्या देवावर विश्वास आहे माझा आणि ते करून मी मग सेटवर जायचे, कुठल्याही सेटवर रादर. मग काम होतं व्यवस्थित. पूजा, आत्ता मी जसे तुझे सिनेमे इतके बघितले, मधल्या काही काळात तू एक असं वाटतं लग्नानंतर पूजा थोडा गॅप घेतलाय किंवा काय असं वाटलं असं, पण बॅक टू बॅक तुझे आता प्रोजेक्ट्स येत आहेत, किंवा लग्नानंतर कट्टू आपलं एक लाईफ थोडंसं बदलतं. आत्ता इथून पुढे तू ते बॅलन्स कसं ठेवणार आहेस, प्रोफेशनल आणि पर्सनल? आय हॅव नो आयडिया. आय विश माझ्याकडे ह्याचं उत्तर असतं तर, कारण मी प्रत्येक दिवस प्लॅन करत पुढे जाते. मी आता हे कसं प्लॅन करणार आहे हे मी आत्ता ठरवलं आणि त्यावेळेस काही वेगळं घडलं तर मग खूप चिडचिड होते आपली. सो आय हॅव नो आयडिया हाऊ आय एम गोइंग टू डू इट. पण काय म्हणतात, एक छान वेगळी घटना आयुष्यात घडली, लग्न, एक नवीन व्यक्ती आयुष्यात आली, ॲडजस्टमेंट होणारच, समजूतदारपणा राहणारच, प्रेम असणारच त्याच्यात. फक्त ते किती स्मूथ आणि सुरळीत होईल ह्याच्याकडे माझा जास्त कल आहे. सो देवाच्या कृपेने आता एवढे सिनेमे येत आहेत. 2 वर्ष मी गॅप घेतला असं म्हणणारच नाही, कारण मी एका वेगळ्या गोष्टीवर फोकस केला आणि जी मला नेहमीच हवी होती. सो ते जे पर्सनल लाईफ आहे तेही मी जगून घेतलं आणि आता छान फॅमिलीचा सपोर्ट आहेच आम्हा दोघांनाही. तर जसं चाललंय तसं आम्ही चालवतोय. हा एवढा सगळा प्रवास केल्यावर पूजाला श्रावण क्वीनचा तो स्टेज आठवतोय की त्यावेळेला घाबरलेली पूजा आणि कशा पद्धतीचा, कारण तो पाहिला होता आम्ही. त्यामुळे पण तरीही तुझं जेव्हा तू जिंकलीस तेव्हा तुझ्यात एक कॉन्फिडन्स दिसत होता. थँक्यू. तर मला ते सांगशील की कट्टू आत्ता आपण असं मागे वळून बघतो ना तेव्हा ती दिसत असेल, ती पूजा, काय सांगशील त्या पूजाला? त्या पूजाच्या चांगल्या गोष्टी तर मी अजूनही जपून ठेवल्या आहेत, पण त्या पूजाला मला सांगायला आवडेल की
घाबरू नकोस. फारच घाबरट आहेस तू, खूप घाबरतेस. एवढं कठीण नाही आहे तुझ्यासाठी. त्यामुळे तू जे प्रोजेक्ट निवडशील, तू जे काम हातात घेशील ते तू ते 100%च करणार आहेस हे तू स्वतःला आधी सांग. घाबरू नको. फार घाबरायची ती पूजा. आता नाही घाबरत. बरं, इंडस्ट्रीत तुझे खूप मित्र जवळचेही काही जण आहेत. जसं नावच घ्यायची झाली तर भूषण आहे, येस, प्रार्थना आहे. प्रार्थनासोबत तर तू आता सिनेमाही केलास, तिने प्रोड्यूस केलेला. आणि तर ही जी तुमची टीम आहे ना, यांच्या काही खाण्याचे काही हे आहेत का, ह्यातले किती शौकीन आहेत खाण्याचे, आणि त्यांच्या काही भन्नाट अशा हे आहेत या तुला मैत्रीण म्हणून इथे शेअर कराव्याशा वाटतात खाण्याच्या? सगळे फूडी आहेत, सगळे. भूषण प्रधान अत्यंत खायला आवडतं त्याला. वैभव तत्वादी मी तर म्हणते खादाड येतो नुसता. मी एकदा तर तो जेवायला बसला होता, माझ्या रिहर्सलला जायचं होतं आणि आता जेवणच संपेना, माझं संपलं होतं जेवण, हा अजून मागतोय. मी ताट खेचलंय त्याचं की बास आता वैभव चल. इज व्हेरी फूडी. अभिजित खांडकेकर, मस्त खाण्याची सवय येतात त्याला. त्याच्याकडे तुला सगळ्या हेल्दी चमचमीत गोष्टी आणि तुझं मनही भरेल अशा गोष्टी त्याच्या त्या बास्केटमध्ये असतात. आणि तो असा मित्र आहे ना की आता समजा मी चीट करत असेल, आता समजा मी आमरस खाते तर तो खाऊ नाही देणार मला आमरस. तो मला उद्या सांगणार की उद्या तुझं फोटोशूट आहे माहिती आहे ना, एक दिवस कंट्रोल कर, परवा खा. दिस इज अभिजित खांडके. पण असा मित्र असायला पाहिजे ना, म्हणजे या तुमच्या गोष्टी पण सांभाळणारा. वैभ्या म्हणेल खा ग सावंत. काश्मीर इज ऑल्सो व्हेरी व्हेरी प्रामाणिक अबाउट हिज रुटीन. आणि तो खूपच फिटनेस फ्री. तो पण फूडी आहे, तो भयंकर फूडी आहे. तो पण मी त्याला गोड खाताना आणि पाहिलं, म्हटलं अरे तुझ्याकडे बघून एकतर टचवूड वाटत नाही, तू एवढं खाऊ शकतोस. पण जेव्हा एखाद्या प्रोजेक्टसाठी त्याला तयारी करायची असेल ना, तेव्हा तो बघणारही नाही. तो एकदा माझ्या घरी आला होता नवरात्राच्या वेळेस आणि देवीचा नैवेद्याचं ताट मी त्याला समोर दिलं. तर तो म्हणाला, हे बघ, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मी ऑफ कार्ब्स आहे, तर मी फक्त हा एवढा प्रसाद घेतो. म्हणून त्याने थोडंसं ते चाकलं. काय कंट्रोल आहे यार. माझ्यासमोर जर बासुंदी आणि मोदक आला तर मी नाही करत त्यांचं. सो अत्यंत शिस्तीत असलेली ही माझी मित्रमंडळी आहेत. त्यांना पण बऱ्यापैकी फॉलो करते मी. भूषण प्रधान एकदा म्हणाला की आय एम ऑन अ कीटो डाएट. म्हटलं तुला एक तर गरज काय कीटोची, आणि तू कीटो केल्यावर आम्ही काय करायचं. सो एक्सपेरिमेंट पण सतत करत असतात सगळे आणि मजा येते ह्यांचं. आम्ही सगळेच राहतो, आम्ही सगळे फूडी आहोत त्या बाबतीत. निश्चित. आणि आता आपण इतकं जेवणाविषयी बोललो, मला इथे कुरडया दिसत आहेत. तू ऑइली किती खातेस? मी खाते. ऑइल अवॉइड करतेस? नाही, मी खाते. ऑइल शिवाय काय लाईफ आहे. मी ऑइल, प्लीज ऑइल नका माझ्याकडून काढून. मला असं तळलेलं चमचमीत आवडतं फार. मी कंट्रोलमध्ये खाते मी पण. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल ठेवला की तुम्हाला सगळं खाता येतं. येस. आता अळूवडी इतकी छान तळली गेली आहे ती. जर तू पण टेस्ट कर. तू टेस्ट नाही केली, नाही ठरवणार. तू काय ऑफ ऑइल वगैरे आहेस का? सॉरी, मी तुला मी तुला मी आता जरा डाएट करतेच. जरा असं मनावर ठरवलं की नको, आपले बाकीचे पण ज्या व्याधी होतात आपल्याला त्या होणार नाहीत. त्यामुळे जरा बॅलन्स करायचं. मी ऑइली खाते. पण आता तू सगळ्या आपल्या स्त्री वर्गाला, समस्त स्त्री वर्गाला स्वतःची काळजी घ्या, ती कशी घ्या? कारण आपण बायका ना बऱ्याचदा कुटुंबात इतक्या रमतो की स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. इवन इतकंही की आपण आधी इतके छान राहायचो लग्नाआधी, आणि लग्नानंतर मग मुलांमध्ये इतके होतो की मग आपले केस कुठे, केसाचा काय उतार झालाय, किंवा किती अपडेट राहायचं, किती अपग्रेड राहायचं. याच्यात आपण काय म्हणतो, आपण मागे नसतो, पण आपण ना इतकं रमून जातो आपल्या संसारामध्ये की ते आपण डोलतो. तर त्या समस्त स्त्री वर्गाला मला तुझ्याकडनं आता एक कळकळीचा हे जाऊ दे की स्वतःला खा प्या, पण कसं मस्त ठेवा, छान ठेवा. सगळ्यात आधी ना खुश राहा. दुःख प्रत्येकाला आहेत, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना दुःख आहेत, त्यांच्या इन्सिक्युरिटीज आहेत. पण समोरच्याला दाखवून देऊ नका. आपल्या चेहऱ्यावर सतत एक हास्य ठेवा. कारण मला असं वाटतं की आपणच आपली काळजी घेऊ शकतो. प्रणाली, कितीही आपल्या जवळचा जीवलग माणूस आजूबाजूला असेल, शेवटी तुम्हालाच काळजी घ्यायची. बरोबर. आपल्याला आई हाताने तोंडापर्यंत घास आणू शकते, पण तो किती वेळा चावायचा, तो कसा गिळायचा, हे आपल्याला करावं लागणार. बरोबर. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. जी दिनचर्या आहे तुमची, जी काही असेल, काही लोक नोकरी करणारी आहेत, काही जणी घर सांभाळणार आहेत, काही जणांचा बिझनेस आहे छोटासा काहीतरी बनवायचा. ह्या सगळ्यात फक्त स्वतःसाठी 10 मिनटं तर काढू शकता तुम्ही. बरोबर.
10 मिनिटं मिळाली तर त्या 10 मिनिटात तुम्हाला आवडत असलेली सगळ्या गाण्यांची लिस्ट काढा आणि त्या 10 मिनिटात ऐका. पण ती 10 मिनिटं तुमची, ती कोणाची नाही. कोणाला पाणी आणून नाही द्यायचं, कोणाचा फोन नाही अटेंड करायचा, काही करा त्या 10 मिनिटात. 10 मिनिटात तुम्हाला वाटलं मी पटकन खाली फेरी मारून येते, जा. फोन न घेता जाऊन फेरी मारून या. पण ती 10 मिनिटं तुमची. आता मी हे फक्त 10 मिनिटं म्हणते, तुम्ही ठरवा 1 तास, अर्धा तास, 3 तास. प्रत्येकीचं लाईफ वेगळं आहे, प्रत्येकीचे छंद वेगळे आहेत, प्रत्येकीचे गोल वेगळे आहेत. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी दिवसभरातला थोडासा वेळ काढा जो फक्त तुमचा असेल. मग काही करून या. मग त्या 10 मिनिटात मला आज हे पन्ह बनवते मी, चल मी पन्ह बनवलं. मी 10 मिनिटात मी गाणी ऐकते, मी जेवण करते, काही डू एनिथिंग. पण ती 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. खूप फरक पडतो प्रणाली. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तुमच्या बोलण्यात, तुमच्या खुश राहण्यात इतका फरक पडेल ना. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सो प्लीज हे करून बघा सगळे. हे मी करते माझ्यासाठी. निश्चित. आज तू इथे आलीस आणि इतकं खाण्याविषयीचं पण मला आधी मी तर ऐकलं होतं की पूजा आजकाल काही खात नाही, ती फक्त ग्रीन टी पिते वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामुळे मला असं होतं अरे बापरे, हा शो पूजासोबत करते, मी ती खाणार की नाही. पण आज तू बऱ्याच गोष्टी, एकतर आमरसपुरी आणि नंतर मोदक खाणार मी, कॅमेरा कट झाल्यावर, बिकॉज विचित्र मोदक खाते मी. नाही. आणि जे तुला आवडलं त्यातल्या 2 हे तरी खा तू भाताचे. सगळं कॅमेरा कट झाल्यावर खाणार आहे. हो निश्चित. त्यामुळे इतकं सगळं तू खाल्लंस, इतकं सगळं म्हणजे तू खाणार आहे. येस. आणि ते तिने आता थोडं थोडं खाल्लेलं आहे. एक अख्खी भाकर संपवली, कळलंय का तुला? निश्चित. हो ग, मग 2 होत्या. मग आणि दुसरी पण खातेस. चालू आहे ना. म्हणजे आज डाएटला सुट्टी आहे आणि तिने सकाळपासून काही खाल्लं नाहीये का आता हा शो करायचा आहे म्हणून. नाहीतर मग ती खाऊ शकली नसती. है ना? बरोबर होईल. कारण एवढं तर तुम्ही लोक नक्कीच खाऊ नाही शकत. पण ती सकाळपासून बिचारी उपाशी राहिली या शो साठी, बॅलन्स करायला. आणि हेच बॅलन्स आपल्याला आपल्या लाईफमध्ये पण करता आलं पाहिजे, जे तू आत्ताच बोललीस. आणि इथे तू आलीस, इतकं छान बोललीस. आणि सालबर्डीच्या निमित्ताने तू पोलिसांविषयीच्याही इतक्या छान गोष्टी सांगितल्यास की निश्चित बिचार म्हणजे त्यांना तेवढं हे मिळत नाही की त्यांना जे श्रेय द्यायला हवं तेवढं. उगाचच लोक बोलत असतात, पण लिटरली ह्या गोष्टीही त्यांच्या आहेत ज्या 1-2घांमुळे संपूर्ण पोलीस खात्याला आपण नावं ठेवू शकत नाही. त्यामुळे खरंच हा सिनेमा, त्यामुळे आमच्यासाठी तू पोलिसाची भूमिका त्यांच्या त्या वेशात दिसणार आहेस, त्या भूमिकेत दिसणार आहेस. आणि त्यामुळे अर्थातच तूही वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर येणार आहेस. त्यामुळे आणि अर्थात एक चांगला सिनेमा सुद्धा आम्ही थरार अनुभव. आणि आता तो वाडा सिनेमा पाहताना तुम्ही पण बघा, कारण तिने आपल्याला त्या वाड्याचा किस्सा सांगितलाय. त्यामुळे लिटरली या सिनेमासाठी शुभेच्छा. आणि इथून पुढच्या संपूर्ण तुझ्या कारकिर्दीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद प्रणाली, थँक्यू सो मच. आणि थँक्यू चौरंग, इतकं छान जेवण दिल्याबद्दल. पूजा, आत्ताच तू जेव्हा आमरस खाल्लास तेव्हा तू म्हणालीस मला की थांब, तू बोलू नकोस, मी खाते आणि मी मार्क्स देते. आणि तू खाल्ल्या म्हटलंस की अस्सल आहे, याच्यात काही मिक्स केलेलं नाहीये. जे हापूसमधनं बाहेर पडलाय जो गर, तोच याच्यात आपल्याला प्युअर गर. आणि साखरही नाही, त्या आंब्याचा गोडवा आहे तोच तेवढाच आहे. तर हे पूर्ण क्रेडिट आणि ह्या थाळीचं पूर्ण क्रेडिट चौरंगचे आपले 2 शिलेदार इथे आलेले आहेत, ओनर. आपटे मॅडम आणि आठवले सर. सो यांना आपण खरं तर यांनी ही संधी दिली आज मला इथे करायची. आणि अर्थात तुलाही त्या निमित्ताने कळलं की दादरमध्ये नवीन काय उघडलं. ऍक्च्युली थँक्यू सो मच. माझी शाळा दादरची असल्यामुळे मी खूप जवळून एक्सप्लोअर केलं हे. बट ही माझी पहिलीच वेळ इथे आहे. आणि उत्तम जेवण आहे. थँक्यू सो मच. हे सगळं संपवणार आहे कॅमेरा कट झाल्यावर. बट थँक्यू सो मच. वंडरफुल एक्सपिरियन्स टू बी.